Hello friends, we are learning the lesson number 1.1 An Astrologer's Day written by R.K. Narayan. Friends, in the last lecture we have discussed the activities in icebreakers. Today we are going to start the lesson, but before we start the lesson, let us know about the writer R.K. Narayan. See, R.K. Narayan, 1906 to 2001, Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. आर के नारायण म्हणजेच रसिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी यांचा जन्म 1906 मध्ये आणि मृत्यू 2001 मध्ये झाला. तर ते भारतीय लेखकापैकी म्हणजे भारतीय इंग्रजी लेखकापैकी प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. ही इज द ऑथर ऑफ 14 novels, 5 volumes of short stories and number of travelogues and has a collection of non-fiction to his credit. तर ते 14 कादंबऱ्यांचे लेखक आहेत. त्याचबरोबर शॉर्ट स्टोरीज म्हणजेच लघुकथांचे 5 खंड त्यांनी लिहिलेले आहेत. नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स प्रवास वर्णने, असंख्य प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेली आहेत. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. त्याचबरोबर कादंबरी व्यतिरिक्त लिखाण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज इन 1975. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं जीवनचरित्र संस्मरण माय डेज हे 1975 मध्ये लिहिलं. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. तर नारायण यांनी मालगुडी नावाचं काल्पनिक शहर तयार केलं आणि या शहरामध्ये लोक भारतीय शैलीतील जीवन अप्रत्यक्ष घटनांमध्ये जगत होते. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. तर त्याच्या कथा ज्या आहेत त्या कनवाळू मानवतावादामध्ये रुजलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कथा विनोद आणि सामान्य जीवनाची ऊर्जा साजऱ्या करतात. His stories are characterized by a simple style and subtle humor. त्याचबरोबर त्यांच्या कथा या साध्या शैलीने आणि मार्मिक विनोदाने दर्शविल्या जातात. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. तर 1952 मध्ये नारायण यांची ओळख अमेरिकन वाचकांशी झाली, ती मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसच्या माध्यमातून. दीज इन्क्लूड, मग आता यामध्ये कोणतं साहित्य होतं पहा. स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स इन 1937, द डार्क रूम इन 1938, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज इन 1947, मिस्टर संपत in 1949, the financial expert in 1954, waiting for the Mahatma in 1955, the guide in 1958 and many other books. म्हणजे अशी अनेक पुस्तकं, अशा अनेक पुस्तकांची ओळख या अमेरिकन वाचकांना झाली. His novel The Guide won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. तर त्यांची कादंबरी द गाईड या कादंबरीला इसवी सन 1961 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. हा भारतातील साहित्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness, a simplicity which is utterly charming and authentic. पहा, तर त्यांच्या कथा या विनोद आणि उपहास त्याचबरोबर एक
अद्वितीय किंवा वेगळा इंडियननेस म्हणजे एक वेगळा भारतीयपणा, सिम्प्लिसिटी, त्याचबरोबर साधेपणा, जो की कसा आहे, मोहक आणि अस्सल आहे. तर अशा प्रकारचं लेखन त्यांचं आहे. नारायण टिपिकली portrays the peculiarities of human relationships and the irony of Indian daily life. तर आर के नारायण हे काय करतात, तर मानवी नात्यातील विलक्षणपणा आणि भारतीय दैनंदिन जीवनातील उपहास यांचं चित्रण करतात. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. पहा, तर त्यांची जी शैली आहे ती मोहक आहे, जी की असल विनोदाने, मोहकतेने आणि साधेपणाने दर्शविली जाते. तर आपल्याला लेसनला सुरुवात करता येईल. पहा, आता लेसन बघूयात. अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, आता याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर हा महत्वाचा शब्द आहे टायटलमध्ये. ॲस्ट्रॉलॉजरचा मिनिंग आहे ज्योतिषी. तर एका ज्योतिषाचा दिवस. पहा, आता या ज्योतिषाचा दिवस कसा आहे, कसा दिवस येतो हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Punctually, नियमितपणे at midday म्हणजे मध्याह्न किंवा दुपारची वेळ. तर नियमितपणे दुपारच्या वेळेला या ज्योतिषानं आपली पिशवी उघडली आणि त्या पिशवीमध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्याच्या व्यावसायिक वस्तू त्याने मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये डझन कावरी शेल्स, कावरी म्हणजे मिनिंग दिलेला आहे सी ॲनिमल, कावरीचा मिनिंग होतो कवडी, असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. तर त्यामध्ये डझनभर कवड्या होत्या. त्याचबरोबर ऑब्स्क्युअर मिस्टिक, ऑब्स्क्युअरचा मिनिंग आहे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजेच समजण्यास कठीण. मिस्टिक समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड. थोडक्यात गूढ असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या सामानामध्ये, त्या साहित्यामध्ये एक चौकोनी आकाराचा कपडा आहे, ज्यावर तक्ते ओढलेले आहेत, जे की कसे आहेत, संदिग्ध आणि गूढ आहेत, म्हणजे समजायला कठीण असणारे गूढ असे तक्ते त्या ठिकाणी आहेत. अ नोटबुक, एक वही आहे, अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, त्याचबरोबर पाल्मायरा रायटिंगचं बंडल सुद्धा आहे. पाल्मायरा म्हणजे काय आहे, अ काइंड ऑफ पाम, म्हणजे एक प्रकारचं पाम हे झाड असतं, त्याच्या पानांचा वापर पूर्वी लिखाणासाठी केला जायचा, कदाचित भविष्य लिहिण्यासाठी. तर या वस्तू त्यांच्या साहित्यामध्ये होत्या. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. पहा, तर त्याच्या कपाळावर पांढरा पट्टा ओढलेला होता, त्याचबरोबर लाल रंगाचा असणारा नाम ओढलेला होता. त्याचे जे काही डोळे होते ते तीक्ष्ण, असामान्य अशा चमक असणारे त्याचे डोळे होते, ते चमकत होते. तीक्ष्ण असामान्य अशी चमक त्यांच्या डोळ्यामध्ये होती, जे की काय करायचे, हे डोळे नेहमी त्याच्या ग्राहकांच्या शोधामध्ये असायचे. मात्र या ज्योतिषाच्या डोळ्यातील जी काही चमक आहे, ती चमक त्याचे ग्राहक भविष्यसूचक चमक म्हणून घ्यायचे आणि त्यांना समाधान वाटायचं. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even
half-wit's eyes would sparkle in such a setting. पहा, तर त्यांच्या डोळ्यांची जी काही ताकद होती ती उल्लेखनीयरित्या ही वाढलेली होती, कारण त्या डोळ्यांचं असणारं जे काही स्थान आहे म्हणजे कुठलं, तर पेंटेड फोरहेड म्हणजे ते रंगवलेलं कपाळ अँड द डार्क विस्कर्स आणि त्यांच्या मिशा ज्या की त्याच्या गालावरून खाली ओघळलेल्या होत्या. आणि पहा, त्यांचे अर्धवट ज्ञान असणारे डोळे जे होते ते अशा वातावरणामध्ये सुद्धा चमकत होते असं आपल्याला म्हणता येईल. टू क्राउन द इफेक्ट ही ओन्ड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. पहा, तर या सर्व गोष्टीवर प्रभाव टाकण्यासाठी तो आपल्या डोक्यावर काय करायचा, तर केशरी रंगाचा असणारा जो काही फेटा आहे तो घालायचा किंवा त्याला आपण पगडी असं म्हणतो, पगडी घालायचा. दिस कलर धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि ही जी काही रंग संगती किंवा रंग योजना होती ती कधीच अपयशी ठरली नाही. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डहलिया स्टाल्क. पहा, आणि मग हे जे काही लोक होते ते काय करायचे, जशा मधमाशा त्यांच्या वातावरणाकडे किंवा फांदीच्या डेटाकडे आकर्षित होतात तशा प्रकारे लोक त्यांच्याकडे या ज्योतिषाकडे आकर्षित व्हायचे. He sat under the bogs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. पहा, आणि मग हा ज्योतिषी काय करायचा, तर टाउन हॉल पार्क कडे जाणारा जो काही रस्ता होता त्या रस्त्यामध्ये एक चिंचेचं झाड होतं आणि या चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते विविध मार्गांनी एक उल्लेखनीय असं ठिकाण होतं. अ सर्जिंग क्राऊड. पहा, अ सर्जिंग क्राऊड ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. पहा, सर्जिंग क्राऊड म्हणजे काय, उसळणारी गर्दी. तर लोकांची उसळणारी गर्दी या अरुंद वाटेतून अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ये जा करायची. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. पहा, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार आणि व्यवसाय त्या ठिकाणी चालत असायचे, त्या रस्त्यात चालत असायचे. यामध्ये मेडिसिन सेलर्स होते म्हणजेच औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, त्याचबरोबर स्टोलन हार्डवेअर चोरीचं सामान आणि भंगार वस्तू विक्री करणारे लोक असायचे. मॅजिशियन्स जादूगार होते. अँड अबोव ऑल आणि वरील अशा अनेक सर्व. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, त्याचबरोबर स्वस्तात कपडे विकणारे लोक त्या ठिकाणी असायचे, जे की काय करायचे, तर दिवसभर संपूर्ण शहराला गोळा करण्या एवढा आवाज किंवा गोंधळ करायचे. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy and so on and so forth, and people flocked to him. पहा, तर या ज्योतिषाच्या पुढच्या बाजूला अतिशय भयंकर आवाज करत भाजलेल्या शेंगांचा भाजलेल्या शेंगाचा विक्रेता यायचा, जो की त्याच्या शेंगाला काय करायचा, दररोज एक वेगळंच नाव द्यायचा. पहा, तर तो एखाद्या दिवशी बॉम्बे आईस्क्रीम असं त्याला नाव द्यायचा, दुसऱ्या दिवशी डेली आल्मंड असं म्हणायचा आणि तिसऱ्या दिवशी राजाज डेलिकॅसी असं म्हणायचा. आणि यामुळं काय व्हायचं, तर या सर्व गोष्टीमुळं लोक त्याच्या अवतीभोवती घोळका करून थांबायचे. A considerable portion of
This crowd dallied before the astrologer too. पहा. आणि लोकांचा जो काही गर्दीचा विशिष्ट भाग जो आहे म्हणजे रिकामा वेळ घालवणारे, आता इथं डॅलिडचं मिनिंग दिलेलं आहे, वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड, रिकामा वेळ घालवत अवतीभोवती घालवत फिरणारे लोक. आता बघा, तर रिकामा वेळ घालवणारे लोक सुद्धा या ज्योतिषाच्या समोर येऊन थांबायचे. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. पहा, तर हा ज्योतिषी आपला व्यवसाय जो आहे तो या शेंगाच्या म्हणजे शेंगा विकणाऱ्याच्या जे काही ज्योती आहे त्याच्याकडे जो काही उजेड आहे, चिमणी आहे, त्या चिमणीच्या ज्योतीवर तो त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय करायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. पहा, तर एन्चantmentचा मिनिंग दिलेला आहे मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म. पहा, तर या ठिकाणाच्या जादूमुळं त्या ठिकाणी असणारं जे काही म्युन्सिपालिटीचं जे काही लाइटिंग आहे म्हणजे प्रकाश योजना आहे त्याचा काहीच फायदा या ठिकाणाला होत नव्हता. The place was lit up by shop lights. तर हे जे ठिकाण होतं ते दुकानांच्या दिव्यांचा जो काही प्रकाश होता या प्रकाशाने उजळून निघालेलं होतं. One or two had hissing gas lights. एक दोघांकडे हिशिंग म्हणजे आवाज करणाऱ्या गॅस दिवे होते. Some had naked flares stuck on poles. काही जणांकडे टेंबे म्हणजे त्याच्यावर आग लावलेली किंवा जाळ लावलेले टेंबे काहींनी खांबावर लावलेले होते. Some were lit up by old cycle lamps. काहींनी काय केलेलं होतं तर सायकलचे जे काही जुने दिवे आहेत, लॅम्प आहेत, त्यांचा वापर प्रकाशासाठी केलेला होता. And one or two, like the astrologer, managed without lights of their own. पहा, आणि या ज्योतिषाप्रमाणेच एक दोघांनी काय केलेलं होतं तर प्रकाशाशिवाय आपला व्यवसाय त्या ठिकाणी थाटलेला होता.